दिसतोस? वाघमारे त्या माते फिरूचा फोन आला होता मला. काय बोलला? म्हणत होता की तुम्हाला जो कोणी त्रास दिला ना त्याला जिवंत सोडणार नाही तो. आणि म्हणत होता की मंजिरी फक्त माझी आहे. तू काय बोललास ना? काय बोललो म्हणजे सांगितलं त्याला वाघमारे फक्त ह्याच जन्मात काय पुढच्या 7 जन्मात त्या माझ्याच असणार आहेत. आणि 7च नाही पुढच्या सगळ्या जन्मात त्या फक्त माझ्या असणार आहेत. त्यांच्या नावापुढे फक्त सत्यजित सुरू हेच नाव लागणार आणि हेच नाव शोभणार. वाघमारे बघा माणूस शहाणा नाही. तो नजारा सायको वाटतोय मला. आणि आता तो आपल्या घरातल्यांच्या जीवावर उठणार असेल ना तर लवकरात लवकर त्याला शोधावं लागेल. बरोबर आहे तुझं. अति झाले आता त्याच. सध्या आपली सगळी ताकद पणाला लावून शोधून काढू त्याला. कशाचा शोध? कशाचा शोध? कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही काही नाही. त्या माणसाबद्दल बोलत होतो. त्या दिवशी नाही का अपहरण केलं होतं हा त्याला पकडण्याबद्दल बोलत होतो. नक्की ना? हा त्याबद्दलच बोलत होतो. चला वाघमारे. सपने कुठेतरी पाणी मुरतंय. पगार आलाय आजच काढावं लागेल. अमरीनं किराणा आणायला अंगठी घाण ठेवली ती सोडवावी लागेल. मंजू 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 काय करणार. रोज वेगवेगळे टास्क खेळायला लागताय मला फक्त तुझ्यासाठी. गाडीला काय झालं अचानक? पंक्चर? पंक्चर कशी काय झाली अचानक? अरे काय झालं मॅडम. रस्त्यावर गाडी का थांबवली. काही मदत हवी आहे का तुम्हाला? तुम्ही त्या दिवशी पाण्याच्या पाईपलाईनच्या कार्यक्रमात होता ना? तुम्हीच मम्मी साहेबांचा जीव वाचवला होता. हो राईट. तुम्हीच तर होत्या ज्यांनी मम्मी साहेबांच्या हातावरती काठी मारलेली आणि त्याचा जीव वाचवला. हो. ओ टायर पंक्चर झालेलं दिसतंय. हो ना. ओहो वेट 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 वेट. ओहो चांगलंच पंक्चर झालेलं आहे. कसं झालं तेच कळेना. एखादा खिळा वगैरे लागलेला दिसतोय ट्यूबला. हल्ली हे रस्ते साफ करत नाही ना. मॅम तुम्ही युनिफॉर्म वर दिसताय. तुम्हाला काही इमर्जन्सी मध्ये निघायचं असेल तर मी ड्रॉप करू शकतो तुम्हाला. नाही नको. मी डिपार्टमेंटला फोन करून गाडी बोलवून घेते. हो हो तुम्ही बोलून घ्यालच. पण कसं आहे ना की मलाही समाधान वाटेल ना की मी पोलिसांची मदत केली. आपलं पोलीस डिपार्टमेंट जनतेच्या सेवेसाठी कायम सज्ज असतं. 24/7 अवेलेबल असतं. आता आमच्यासारख्या सामान्य माणसाने आयुष्यातला थोडा वेळ तुम्हाला दिला तर काय हरकत आहे ना. प्लीज आय इन्सिस्ट. हो पण खरंच गरज नाही. मी करीन मॅनेज. या तुम्ही. आणि थँक्यू विचारल्याबद्दल. ओके ठीक आहे मग मी निघतो. बाय. पडवळ मी तुम्हालाच फोन करणार होते. मॅडम
अहो मोठ्या साहेबांचा फोन आला होता, त्याच पोलीस स्टेशनला येत आहेत, तुम्हाला सुद्धा विचारत होते. पडवळ, नेमका मला आज उशीर होतोय. अरे बापरे, मग आता मोठे साहेब आले तर त्यांना काय सांगू? बघते मी, काहीतरी करते, पोचते वेळेत. एक मिनिट थांबा थांबा, सोडाल मला प्लीज पोलीस स्टेशनला? प्लीज, खूप अर्जंट काम आहे. हो हो, ऑब्विसली, प्लीज. थँक्यू. दादा, दादा, अरे मम्मी सुखरूप आहे आता, धोका टाळलाय सगळा. हे बघ, थोडी हाताला सूज आहे, पण गोळ्या दिल्यात ती पण कमी येईल. अरे तू नको टेन्शन घेऊ. नाही जयद्या, धोका टळलेला नाही, वाढलाय. वाढलाय म्हणजे अजून काय झालंय का? जयद्या, एक माणूस वाघमाऱ्यांना प्रायव्हेट नंबरवरनं कॉल करून त्रास देतो, म्हणजे थोडक्यात तो त्यांच्या मागा लागलाय. आणि तो ना शाना नाही आहे, एकदम सायको आहे. गेले कित्येक दिवस त्यानं आमच्या नाकीनं मांडलेत, आणि तो फक्त आमच्यापर्यंत थांबला नाही. मम्मीचा जो घातपात झालाय ना, तो बी त्यानंच घडवून आणलाय. काय? आपण कोण आहे हो हरामखोर माणूस? त्याची हिंमतच कस काय झाली मम्मीवर अटॅक करायची? नाही दादा, तो सापडू दे कोण आहे. नाही त्याला भर चौकात उलटा टाकून शॉक दिला ना, बघच तू. अरे पण दादा, तू तर कस काय गप्प बसला? तू काहीतरी जयद्या, करायला शांत हो, शांत हो. चिडचिड करून काय उपयोग होणार नाही. हे बघ, मला बी त्याचा राग आलाय, पण आपल्याला आता सगळं शांतपणे हाताळायला लागणार आहे. हे बघ, हे प्रकरण घरच्यांना कुणालाच माहित नाही, आणि त्यांना कळता बी कामा नाही. त्यांना जर हे कळलं ना, ते अजून टेन्शन मध्ये येतील. मी आणि वाघमारे त्याला शोधायचा प्रयत्न करतोच आहे, पण तू ना लय हुशार माणूस आहे, प्रत्येक वेळी हातात निसटून जातोय. म्हणजे तुम्ही त्याला बघितलंय? नाही ना, त्याचा चेहराच बघितलेला नाही आम्ही. अरे मग त्याला शोधायचा कसा? अरे तेच तर कळणं झालंय. जयद्या, मी आणि वाघमारेने त्याला लय शोधलं, पण तो प्रत्येक वेळेला हातात निसटला. आणि तू ज्या प्रायव्हेट नंबरवरनं फोन करतोय ना, तो नंबर ट्रेस पण करता येत नाही, आणि आजपर्यंत त्यानं कुठले पुरावे पण सोडले नाही. नाही 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 दादा, एका ठिकाणी तो पुरावा सोडून गेला असणार. कुठं? मम्मी ज्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेली होती का नाही, तिथं जर तो आला असेल तर त्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ आणि फोटो मध्ये तो दिसलाच असणार. अरे आपल्या कवीने फोटो व्हिडिओ काढलेत. करेक्ट आहे. म्हणजे त्या फोटोत आणि व्हिडिओत कुठला संशयास्पद माणूस दिसतोय का आपण बघू शकतो. हा, चल लवकर, चल. कवे, हे कवे, कवे जरा बाहेर ये पटकन. काय झालं सत्य दादा? कवे, तू त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटोज काढलेस ना, जरा दाखव पटकन. काय? अरे सत्य दादा, तू बरा आहेस ना? इथं मम्मीची अवस्था काय आणि तुम्हाला कार्यक्रमाचे फोटो बघायचेत? तुला सांगितलंय तेवढं कर. जा पटकन आण मोबाईल. हा दाखवते, थांब, फोन आणते.